हाय फ्रेंड्स, आज आपण मखाना, ओट्स आणि पोहे यांपासून लहान बाळांसाठी खीर तयार करणार आहोत। कढईमध्ये 2 चमचे तूप टाका, ते कमी गॅसवर गरम होऊ द्या। त्यामध्ये मखाना, ओट्स, पोहे टाकून परतून घ्या। ते परतत असताना त्याचा छान असा खमंग वास येतो। पोहे आणि ओट्स हे तुमच्या बाळासाठी खूप हेल्दी आहे। पोहे आणि ओट्स यामध्ये जास्त प्रमाणात फायबर्स असतात आणि या दोन्हींमध्ये मिळून 230 कॅलरीज प्रोटीन तुमच्या बाळासाठी मिळते। आता तुम्ही पाहू शकता याचा कलर ब्राऊन असा झालेला आहे। तुम्ही ते थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घ्या। ते थंड झाल्यावर मिक्सरला बारीक करून घ्या। आता तुम्ही पाहू शकता एकदम बारीक अशी पावडर तयार झालेली आहे। एका टोपामध्ये 2 ते 2.5 चमचे पावडर घेऊन त्यामध्ये तुम्हाला किती प्रमाणामध्ये घट्ट किंवा पातळ हवा आहे तसं पाणी ओता आणि ते गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा। तुमचे बाळ जर 1 वर्षापेक्षा मोठे असेल तर त्यामध्ये तुम्ही मीठ ॲड करू शकता, परंतु तुमचे बाळ जर 1 वर्षाच्या आतील असेल तर शक्यतो तुम्ही मीठ अवॉइड करा। गॅसवर ठेवल्यावर त्यामध्ये थोडीशी जिरापूड, हळद टाकून ते छान असं हलवा। 2 मिनिटांमध्ये ही खीर तयार होते। तुम्ही या खिरीसाठी दूध देखील वापरू शकता। पाणी स्किप करून त्यामध्ये पाण्याऐवजी दूध तुम्ही टाकून तशी ही खीर तयार करू शकता। थोडी कोमट झाल्यावर ती तुमच्या बाळाला तुम्ही सर्व करू शकता।